मला मी सांगतो, आता बटन दाबल्यावर तुम्ही घरी पोहोचेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले असतील. शब्द मुख्यमंत्र्याचा आहे, हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे, हा माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आहे, हा शब्द महायुती सरकारचा आहे. आणि म्हणून ज्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील त्यांच्या खात्यात देखील लवकर पैसे जमा होतील. काही लोकांचं काही अडचणी असतील, काही आधार सीडिंग राहिला असेल, त्यांना देखील पैसे मिळतील. लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर, आता उशीर होणार नाही, लगेच होणार पैसे वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना 8व्या हप्त्याचे पैसे सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत. फेब्रुवारीचा हा हप्ता सर्वच महिलांना मिळणार नाही. काल लातूर जिल्ह्यातील 25,000 महिलांना योजनेतून बाहेर काढण्यात आलेले आहे. त्यांचे फॉर्म रद्द झालेले आहेत. फॉर्म रद्द होण्याची कारणे समजून घ्या, कारण की तुमचाही फॉर्म रद्द होऊ शकतो. 8व्या हप्त्याच्या यादीत तुमचे नाव येण्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे 30 सेकंदात सांगितलं जाईल, ज्यामुळे तुम्हाला 8वा हप्ता आजच्या आज मिळून जाईल. 8वा हप्ता कोणत्या महिलांना मिळेल आणि कोणत्या महिलांना मिळणार नाही याविषयी स्वतः आदिती तटकरे मॅडम महिला बाल विकास मंत्री बोललेले आहेत. त्याची क्लिप सुद्धा आम्ही तुम्हाला लावून दाखवणार आहोत. पण त्याआधी राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी महिलांना दिल्या 2 मोठ्या खुशखबर. म्हणजेच आता महिलांना 1 लाख रुपये मिळणार आहे. 1 लाख रुपये या मुलीला त्या ठिकाणी मिळतील, ही देखील योजना आज आपण आणलेली आहे. ज्या महिलांना मुलगी आहे तर त्यांना स्वतः मुख्यमंत्री फडणवीस साहेब 1 लाख रुपये देणार आहेत. सोबतच ज्या महिलांकडे रेशन कार्ड आहे तर त्यांच्या पूर्ण कुटुंबाला 9,000 रुपये देखील मिळणार आहेत. आपण असा निर्णय केला, ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड आहेत त्यांना देखील आपण त्या ठिकाणी प्रति व्यक्ती 1,800 रुपये म्हणजे एका कुटुंबाला 9,000 रुपये आपण त्या ठिकाणी देण्याचा निर्णय. ज्या महिलांना मुलगी आहे त्यांना महायुती सरकारकडून 1 लाख आणि ज्या महिलांकडे रेशन कार्ड आहे त्यांच्या पूर्ण कुटुंबाला 9,000 रुपये. या 2 योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे हे 2 मिनिटाच्या आत समजून घ्या. पण त्याआधी ज्या महिलांना जानेवारीचा हप्ता मिळाला नाही त्यांनी काय करायचे आहे हे देखील 30 सेकंदात समजून घ्या. त्यानंतर फेब्रुवारीचा हप्ता मिळवण्यासाठी काय खबरदारी घ्यायची आहे. लातूरमधून 25,000 महिला रद्द करण्यात आल्या आहेत. नवीन यादी आता 8व्या हप्त्यासाठी तयार होत आहे. फेब्रुवारीच्या यादीमध्ये तुमचे नाव समाविष्ट करायचे असेल तर तुम्हाला कोणत्या 5 गोष्टींची काळजी घ्यायची आहे बघा. आम्ही 5 बाबींवर जे क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ते करत आहोत. त्याच्यामध्ये 2.5 लाखाच्या उत्पन्नापेक्षा अधिक ज्यांचं उत्पन्न आहे अशा ज्या महिलांनी लाभ गेलेला आहे किंवा ज्यांच्या संदर्भातल्या तक्रारी आलेल्या आहेत किंवा दुचाकी वाहनांच्या पलीकडे 4 चाकी वाहने ज्यांच्याकडे आहेत त्यांच्या संदर्भातल्या काही तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या. काही लग्न होऊन इतर राज्यामध्ये वास्तव्यास गेलेल्या असतील त्यांनी त्या ठिकाणी काही ऍप्लिकेशन्स केलेले आहेत की आम्ही आता या लाभासाठी पात्र नाही आहोत. त्याच्यानंतर डुप्लिकेशन म्हणजे त्यांनी 2 वेळा अर्ज दाखल केले होते किंवा 2-3 वेळा अर्ज दाखल केले होते, अशा काही तक्रारी आल्या होत्या. साधारणपणे आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशनही सुरू केलं. पण एका बाजूला आज ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना 1 लाभ मिळत आहे पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांनी काही फॉर्म डुप्लिकेशन झाला असेल किंवा उत्पन्न त्यांचं जास्ती झालं असेल किंवा त्यांचं दुचाकीपेक्षा अधिक म्हणजे वाहनं त्यांच्याकडे 4 चाकी वगैरे असणारे जे आहेत त्यांनी स्वतःहून सुद्धा हा जो लाभ आहे हा परत देण्याची सुरुवात. 8व्या हप्त्याच्या वाटपाचा कार्यक्रम आता सुरू झालेला आहे. दररोज 9 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे. सुट्टी जरी असली तरी पैसे वाटप आता होणार आहे, काळजी करू नका. दररोजच्या 9 जिल्ह्यांची यादी आज व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्यात येईल. प्रशासनाकडून यादी आलेली आहे. तुमच्या जिल्ह्याचे नाव आजच्या यादीत आहे का ते पाहून घ्या, कारण की 4ही दिवसांच्या या जिल्ह्यांची नावे व्हिडिओमध्ये सांगण्यात येणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की फॉर्म का रद्द होत आहे, 8वा हप्ता जो आहे त्या संदर्भात काय अपडेट आलेली आहे. 8व्या हप्त्यासाठी तुमचा नंबर लावायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल. पण सगळ्यात मोठी थोडीशी नाराज करणारी बातमी आहे. तर त्या बातमीने आपण व्हिडिओची सुरुवात करतोय की लातूरमध्ये 25,000 बहिणींचा फॉर्म रद्द झाला आणि का रद्द झाला त्याची काय कारण आहे, तुम्हाला 8व्या हप्त्यासाठी काय निकष आहेत तर या संदर्भात स्वतः आदिती तटकरे मॅडम बोललेल्या आहेत. बघा, तुम्ही जो हमीपत्र भरला होता त्यामध्ये जे अटी निकष होते आता पण तेच निकष आहेत, कुठल्याही अटी बदललेल्या नाहीत. पण लक्षात घ्या, जानेवारीचा हप्ता तुम्हाला जरी आला नसेल आणि 8व्या हप्त्याची वाट तुम्ही पाहत असाल तर तुमचं या कारणापैकी एखादं जरी कारण निघालं तर त्याची दुरुस्ती लगेच करून घ्या. त्याची दुरुस्ती जर केली तर तुम्हाला राहिलेला जानेवारीचा हप्ताही मिळेल आणि ज्यांना जानेवारीचा मिळाला त्यांना फेब्रुवारीचा हप्ता आता कोणत्या क्षणी मिळणार आहे. लक्षपूर्वक ऐका, आता तुम्हाला काय अर्जंट काम करायचे आहे
ते एकदा समजून घ्या. त्यानंतर लगेच 2 नव्या योजना राज्य सरकारने सुरू केलेल्या आहेत. महिलांना आता मातांना मिळणार 1 लाख रुपये आणि रेशन कार्डवर 9,000 रुपये कशा पद्धतीने मिळणार त्याची खुशखबर, त्याची माहिती आपण त्या ठिकाणी देणार आहोत. पहिला मुद्दा असा आहे की रहिवाशी दाखला. बऱ्याचशा महिलांच्या रहिवाशी पुरावा नाही, रहिवाशी पुरावा अपलोड केलेला नाही, तर त्यामुळे हा फॉर्म महिलांच्या रिजेक्ट होणार आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे उत्पन्न अधिक असणे. समजा लाडकी बहीण योजनेचा एखाद्या महिलेने लाभ घेतला पण तिच्या सर्व कुटुंबाचे मिळून जर उत्पन्न 2.5 लाखाच्या वर असेल तर त्या महिलेचा देखील फॉर्म रद्द होऊ शकतो. आणि तिसरं मोठं कारण आहे बघा, लक्षपूर्वक ऐका, तिसरं मोठं कारण ज्यामुळे तुमच्या 8व्या हप्त्याच्या यादीत नंबर लागणार नाही ते म्हणजे आधार कार्ड नसणे. बऱ्याचशा महिलांच्या अजून आधार कार्ड नाही किंवा महिलांच्या अजून एक आधार कार्डचा असा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे, ते एकदा समजून घ्या. आणि लगेच 1 लाख रुपये कशा पद्धतीने मिळवायचे आणि रेशन कार्डवर 9,000 रुपये कशा पद्धतीने मिळवायचे ते व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. आता आधार कार्डच्या बाबतीत कसा विषय झाला की महिलांच्या आधार कार्डवर 1 नाव आहे आणि बँक पुस्तकावर 1 नाव आहे. बऱ्याचशा महिलांचं असं आहे की आधार कार्डवर माहेरकडलं नाव आहे आणि बँक खात्यावर जे आहे सासरकडलं नाव आहे. कारण की प्रत्येक डॉक्युमेंट म्हणजे रेशन कार्डवर वेगळं नाव आहे, पॅन कार्डवर वेगळं नाव आहे. आणि मग काय होतं की अशामुळे ज्यावेळेस KYC केली जाते किंवा DBT केली जाते तर ती पूर्णतः ॲक्टिव्ह होत नाही. मग त्यामुळे तुम्ही काय करायचे, आता लक्षपूर्वक ऐका, 8वा हप्ता मिळवण्यासाठी हे काम तुम्ही अर्जंट करायचे आहे. तुमचं आधार कार्ड आणि तुमचं बँक खातं शेजारी घेऊन बसा, ते ओपन करा, दोन्हीवरचे नाव एक्झॅक्ट बघा, स्पेलिंग मिस्टेक त्यामध्ये नकोय. बऱ्याच वेळा काय होतं, नाव सारखं असतं पण बऱ्याच वेळेस स्पेलिंग मिस्टेक असते. बँक पुस्तकावर स्पेलिंग मिस्टेक नजरचुकीने झालेली असते आणि आधार कार्डवर वेगळं स्पेलिंग असतं, तर ते कृपया चेक करा, कमेंट करा तुमचं कसं आहे. त्यानंतर पुढची गोष्ट आहे बघा, संजय गांधी निराधार योजना ज्या महिलांची चालू आहे तर त्यांना प्रति महिना 1,500 रुपये मिळतात, तर त्यांना आता पैसे कदाचित बंद होऊ शकतात. त्यानंतर ज्या महिला शेतकरी आहेत त्यांचा हप्ता पूर्ण बंद होणार नाही पण त्यांना कमी पैसे मिळणार आहेत. आता लक्षपूर्वक ऐका, ज्या माता भगिनी आहेत ज्या शेतकरी आहेत तर त्यांना जे PM किसान आणि नमो शेतकरी यांचे 6+6 म्हणजे वर्षाला 12,000 रुपये मिळतात, म्हणजे टोटल महिन्याला 1,000 रुपये मिळतात. मग सरकारचं म्हणणं असं आहे की ज्या महिलांना इतर योजनेचा लाभ मिळून आम्ही म्हणजे टोटल 1,500 रुपये फक्त महिलांना सरकारकडून मिळणार आहेत. मग शेतकरी योजनेचे 1,000 मिळतात तर याचे फक्त 500 रुपये ॲड करून दिले जातील आणि 1,500 रुपये अशा पद्धतीने तुम्हाला दिले जातील. म्हणजे ज्या शेतकरी महिला आहेत त्यांचा लाभ बंद होणार नाही पण त्यांना फक्त 500 रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे. आता मग अशा पद्धतीने तुम्ही हे काम चेक करा. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय चेक करायची आहे की तुम्ही काय चेक करा की तुमच्या आधार कार्ड आणि तुमच्या बँक खात्यावरचे नाव एकदा चेक करून घ्या. आणि आता सगळ्यात मोठी आनंदाची बातमी जी आहे की आता हे जे मातांना 1 लाख रुपये म्हणजे ज्या बहिणीला मुलगी आहे त्यांना 1 लाख रुपये कशा पद्धतीने मिळतील आणि जे रेशन कार्डवर तुम्हाला 9,000 रुपये कशा पद्धतीने मिळतील तर याची घोषणा ही पूर्वी झालेली आहे. आता ही जी काही योजना आहे बघा, लेक लाडकी योजना, मुख्यमंत्री लेक लाडकी योजना आहे, तर त्या अंतर्गत तुम्हाला 1 लाख रुपये देण्याचं सरकारने ठरवलेलं आहे. तर त्यासाठी बघा, तुमची मुलगी जन्मल्यानंतर तिला 5,000 रुपये, त्यानंतर पहिलीला गेल्यावर 4,000 रुपये, त्यानंतर 5वीला गेल्यावर 5,000 रुपये आणि त्यानंतर 7वीला गेल्यावर 6,000 रुपये, 11वीला गेल्यावर 7,000 रुपये. तर अशा प्रकारे मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत तिच्या नावे 1 लाख रुपये हे सरकारच्या माध्यमातून जमा होत असतात. तर यासाठी जी पात्रता असणार आहे बघा, मुख्यमंत्री लाडकी लेक योजना या योजनेचे नाव आहे. तुम्हाला या योजनेविषयी अधिकची माहिती लागत असेल तर कमेंट करा, आम्ही त्यावर व्हिडिओ त्या ठिकाणी बनवून देऊ. याची लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देऊ. त्यानंतर विषय असा आहे की तुम्ही महाराष्ट्राचे लाभार्थी असावे, महिलेचे लग्न झालेले असावं, महिलेला मुलगी असावी. आता मुलगी 1 असो किंवा 2 असो, जास्तीत जास्त 2 मुलींसाठी योजना लागू होते किंवा 1 मुलगा आणि 1 मुलगी सुद्धा त्या ठिकाणी चालते. किंवा दुसरी मुलगी झाली आणि त्या मुलीच्या वेळेस जुळ्या 2 मुली जरी झाल्या तरी त्या दोन्ही मुलींसाठी ही योजना तुमच्यासाठी बसणार आहे. आता या योजनेचा लाभ ज्या माता भगिनींना घ्यायचा आहे त्यांची मुलगी पहिलीला असो, दुसरीला असो, तिसरीला असो किंवा 18 वर्षे झालेला असो तरी ते लाभ घेऊ शकतात. फक्त त्याच्यामध्ये एक निकष आहे बघा, फक्त एक निकष असा आहे की या अशा मुलींसाठी आहे की ज्यांचा जन्म 2023च्या नंतर झालेला पाहिजे. मे 2023च्या नंतर ज्या मुलींचा जन्म झालाय तर त्या महिलांसाठी योजना असणार आहे. पालकाच्या खात्यावर हे पैसे त्या ठिकाणी येणार आहे. तर त्यामुळे नक्कीच तुम्हाला जर अधिक माहिती लागत असेल तर कमेंट करा. आता दुसरी योजना, रेशन कार्डवर पैसे मिळणार. रेशन कार्डवर आता 9,000 रुपये मिळणार आहेत. तर हे कोणासाठी आहे की अशा महिला आहेत की ज्या शेतकरी आहेत, म्हणजे एकतर अशा महिला की ज्या स्वतः शेतकरी आहेत किंवा ज्यांचे पती शेतकरी आहेत किंवा ज्यांचे वडील शेतकरी आहेत, तर अशा महिलांसाठी ही योजना असणार आहे. आता महिलांनी काय करायचे
महत्त्वाचे आहे बघा. यासाठी तर ह्या योजनेअंतर्गत तुमच्याकडे एक तर शेती तरी असली पाहिजे, काहीतरी 1-2 गुंठे असेल किंवा काहीतरी शेतकरी म्हणून तुम्ही त्या ठिकाणी असलं पाहिजे. आणि मग याने काय होणार की पूर्ण घराला म्हणजे प्रत्येक व्यक्तीला 1800 रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे. पण टोटल एका वर्षात 9000 रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे. बऱ्याच वेळा काय होईल की महिलांच्या घरात जर लोकांची संख्या जास्त असेल पण टोटल 9000 रुपये त्या ठिकाणी एका वर्षाला याच्या अंतर्गत मिळणार आहे. सोबत तुम्हाला PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे 12000 रुपये त्या ठिकाणी तुम्हाला आता मिळणार आहेत. तर अशा पद्धतीने शेतकरी वर्गासाठी म्हणजे खास ज्या महिलांच्या घरी शेती आहे तर अशा महिलांसाठीची ही योजना आहे. तर नक्कीच या योजनेविषयी जरी तुम्हाला माहिती आवश्यक असेल तर कमेंट करा. जास्तीत जास्त माता बहिणींना व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.